नशीब हे फक्त एक स्वप्न होतं, पण खरं झालं असतं तर मिस वादळच्या आयुष्यात वादळ आलं असतं. मॅडम, तुमच्या पेनाचं टोपण. साहेब, मॅडमच मी कॉलेजला सोडून येतो. मॅडम, निघूयात? बरं, रजा घेतो. सर शेवटचा प्रश्न. पुन्हा केव्हा दे? सर शेवटचं प्लीज सर प्लीज सर सर प्लीज. विश्वंभर, वयात आलेल्या मुलीला तू त्या शुभ्याबरोबर कसं काय पाठवतोस? नाही म्हणजे मला श्रावणीची काळजी वाटते म्हणून म्हटलं. नंदाक्का, त्यांनी आजवरच्या त्याच्या कामातून माझा विश्वास जिंकलाय. शुभू खरंच गुणी मुलगा आहे. आपण डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. गुणी माणसंच गुण उधळतात विश्वंभर. या शुभ्यावरचा विश्वास तुला महागात पडणार आहे एवढं नक्की. बाकी व्हायचं ते होणारच. मूर्ख, पावळट, असं बदडून काढायला पाहिजे. काय तुम्ही कोणाला बाहेर शिवाय द्यायला सगळे? बाहेर कशाला कोणाला शिव्या देऊ? माझा शत्रू माझ्या बाजूलाच बसलाय ना. म्हणजे मी? हो तूच आहेस माझा सगळ्यात मोठा शत्रू, तूच आहेस. अरे इतका चांगला प्लॅन केला होता मी, पण तू सगळ्याची वाट लावून टाकलीस. पुन्हा तू येडेपणाचा गोठा आहेस पावळट. मी काय केलं आता? खून खून? कुणाचा? माझ्या स्वप्नांचा, माझ्या इमोशन्सचा खून करून टाकलास तू. आधीच तुला माहितीये ना मी बाबांच्या एकाच स्माईलसाठी किती स्ट्रगल करते. मी ठरवलं होतं आज काही झालं तरी बाबांच्या पायाला हात लावी, त्यांचा आशीर्वाद घे. पण तू मध्ये आलास आणि सगळी वाट लावून टाकलीस. अच्छा, तसा प्लॅन होता होय तुमचा? मला वाटलं ते पेनाचं. तू ना त्या पेनाच्या टोपणा इतका पण उपयोगी नाहीयेस. मॅडम, तुमची आयडिया खरंच कडक होती, पण साहेबांचा मूड त्यापेक्षा कडक असतो. तुम्हाला माहिती आहे ना? ते जर चिडले असते ना तर काय केलं असतं? ओरडले असते, फार फार तर माझा गाल लाल केला असता. पण ठीक आहे ना, त्या निमित्ताने त्यांचा स्पर्श तरी झाला असता मला. नाही मॅडम, साहेबांनी जर का तुमच्या कानाखाली मारली असती की नाही तर तुम्हाला लय वाईट वाटलं असतं. कदाचित तुमचं पेपरमध्ये लक्षच लागलं नसतं. म्हणून मी हसतोयस, दात काढतोयस? मॅडम, नाही बाई, हसतोयस तू. नाही, मला माहितीये ना, आज मला माझा खरा शत्रू मिळालाय, तू. सॉरी मॅडम. गप्परात. आणि तुझ्याशी बोलण्यापेक्षा ना मी अभ्यास करते. हा, हे जास्त महत्वाचं आहे. परीक्षा आहे माझी. ओके मॅडम. फिजिक्सचा पेपर, किती अभ्यास केला तरी कमीच वाटतं. हे काय, सानिका तर फिजिक्सचा अभ्यास करत होती, मग मिस वादळ केमिस्ट्रीचं पुस्तक काढून का बसलेत? म्हणजे यांनी चुकीच्या पेपरचा अभ्यास केला की काय? मॅडम, काय अभ्यास करताना मला डिस्टर्ब करू नकोस. नेटू H2O. मॅडम मी तू ना गप्परा. काय ना, मी सोडियम आहे आणि तू H2O आहेस, पाणी. जास्त माझ्या जवळ आलास ना तर इथे मोठा ब्लास्ट होईल. हा, केमिकल रिएक्शन होईल. गप्प राहायचं. कसं होणार आता मारुती राया? आई येते मी. नीट सोडावा पेपर. तुझा दादा इतकी फी भरतोय, त्याचं चीज कर बाय. होणार की दादासारखं लोणचं खाऊन निघते. सानिका,
या बरणीला हात लावायचा नाही हं? आणि याच्यातल्या लोणच्याला पण पाहिजे तर तुला आत आणून देते मी. हे खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे? आजवर आधी आपण सगळ्यांनी खाल्लं ग, मग माझ्या शुभूनं उरलेलं खाल्लं. पण या बरणीतलं लोणचं मात्र माझ्या शुभूचं आहे बर का. तेव्हा ही बरणी आणि ह्याच्यातलं लोणचं फक्त शुभूसाठी आहे. तुम्ही कुणी बी ह्याला हात लावायचा नाही बर का. बर बाई, तू आणि तुझा शुभू, येते मी. पण या लोणच्याची ऑर्डर तर त्या कोरपडे काकूंनी दिलती ना? हा 200 रुपये देणार होते. होय तर. मग आता आवळ्याचं लोणचं घालून देईन नंतर त्यासनी. आता ऑर्डर दिली नाही म्हणून 4 शब्द बोलतील मला, पण मला काय भोक पडते ती तवा. पर तुम्ही बघितलंस ना माझा शुभू या बरणीतलं लोणचं खाऊन किती आनंदाने कामावर गेला. त्याचा लई मोठा आनंद झालाय मला. त्या आनंदापुढं त्यांचे 4 शब्द काय बी नाहीत ग. मॅडम मॅडम ऐका की. मला ऐकायचं मॅडम जरासं ऐका की. माझ्या मागे मागे याची गरज नाही. गरज आहे मॅडम. मॅडम युद्धामध्ये उतरल्यावर जसं समोर शत्रू कोण आहे हे न बघता आपण लढतो की नाही, अगदी तसं परीक्षेमध्ये पेपर कोणता आहे. ए तू मलाही सांगायची काही गरज नाहीये. अरे माझा सगळा अभ्यास झालाय. शुभू तू बघ, आज केमिस्ट्रीचा पेपर कसा होरपोर हिट जाणार आहे. हिट नाही फ्लॉप जाणार आहे मॅडम. कसं सांगू यासनी. मॅडम 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 आता काय परीक्षा लिहिताना आत्मविश्वास असला पाहिजे. आपण वर्षभर जो अभ्यास केला की नाही तो आठवा आणि शांतपणे पेपर लिहा. झालं झालं तुझं. आता मी काय सांगते ना ते नीट आहे. तर इकडनं जायचं, मग दसरा चौकात जायचं, तिकडे थंडाई प्यायची आणि मग थेट घरी जायचं. कळलं? मॅडम बेस्ट ऑफ लक. मारुती राया, मी स्वादळला आज वाचव रे बाबा. रानिका हाय. श्रावणी, काय ग कुठला रूम मिळालाय? बेडरूम. ए तोंड सांभाळून बोल. अगं म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की सीट नंबर कोणताही असू दे ग, तिथं जाऊ तो त्यांना इकडं काय करायचंय, बेडरूम जर का झोपात काढायची. चला रे. हे मला बोलले का ग? थांब बघते जाते. श्रावणी, त्यांच्याकडे कुठे लक्ष देते? टवाळ पोरं येते. बर मला सांग, अभ्यास झालाय ना तुझा? अगं अभ्यास सगळा अभ्यास झाला आज माझा. तू रात्री का नाही आलीस ग देवळात? येणार होतीस ना? तू आली नाहीस आणि तुझ्या त्या भावाला पाठवलंस. तुला माहितीये ना इरिटेट करतो ग तुम्हाला. पण असं तर अभ्यास, माझा हा सगळा अभ्यास झालाय. म्हणजे मला तर वाटतंय मी पेपर फाटेपर्यंत लिहिणार आज. अख्ख्या कोल्हापुरातले सप्लिमेंट संपून टाकणार आहे मी. बघ तू. वा वा वा, चालतंय की. चला चला. केमिस्ट्रीच्या जागी फिजिक्सचा पेपर. सरांची झोप झाली नाही वाटतं. बाकीची मुलं तर मान खाली घालून पेपर लिहितात. सरांनी बहुतेक मला चुकीचा पेपर दिलाय. सर तुम्ही बहुतेक मला चुकीचा पेपर दिलाय. आज केमिस्ट्रीचा पेपर आहे ना? बघू. हो बघा ना. अहो सर तुम्ही चुकून केमिस्ट्रीच्या पेपरच्या ऐवजी फिजिक्सचा पेपर दिलाय मला.
घ्या. हा? खरंच धन्य आहे तू. आज फिजिक्सचाच पेपर आहे आणि शिक्षण मंत्र्यांची मुलगी एवढा केअरलेसपणा कसा तुझ्यात? हा, म्हणजे पेपर कुठला हे सुद्धा माहित नाही तुला आज? ए सायलेन्स. पेपर लिहा समोर बघून. त्यावेळेस जर काही नापास झाली ना तर मी हिचं लग्न लावून देणार. मला लग्न नाही करायचंय. देवा, आता मी काय करू? हॅलो शुभंकर, हा ते साहेब बोला ना. श्रावणीची परीक्षा संपली की लगेच तिला घरी घेऊन ये. आज पाहुणे येणार आहेत बघायला, तेव्हा तिला इथे असलं पाहिजे. मॅडम असती पाहुणे बघायला येणार आहेत म्हणजे मॅडम आजच्या पेपरमध्ये नापास होणार आहे हे असणे आधीच कळलं की काय? हॅलो, ऐकलंस ना? हो ते साहेब, मी घेऊन येतो. हां, लवकर ये. एकदा हे लग्न थाटामाटात पार पडू दे, मग एकच चाल. तुझं रक्त माझा गुलाल. श्रावणी, श्रावणी, नीट पेपर लिहिलास ना? मग कसा गेला केमिस्ट्रीचा पेपर? नाही, मिनिस्टरची पोरगी किती हुशार आहे हे कळू दे ना सगळ्यांना. तिला ना लगा ऑलिम्पिक स्पर्धेत दाटलं पाहिजे. उंच उडी मारायच्या स्पर्धेत गोल्ड मेडल घेऊन येईल. ते कसं रे? ते कसं आता पाहिलं नाही का, एका पेपरवरून दुसऱ्या पेपरवर कशी उडी मारली ते. श्रावणी, फिजिक्सचा पेपर केमिस्ट्री नाही विसरली काय, अगं विसरली काय. केमिकल लोचा झाला, डोक्याचा खोका झाला, आज कोणता दिवस आहे विसरली काय. काय चाललं जगात भान तरी आहे का, कल घरीच विसरली काय. झाला तुझा डब्बा गोल, नाही स्वतःवर तुझा कंट्रोल. आईन्स्टाईन आणि न्यूटन वरून बघून बोलत असतील हीच. करायचं काय, करायचं काय, करायचं काय. विसरली काय, अगं विसरली काय, विसरली काय, अगं विसरली काय. फिजिक्सचा पेपर केमिस्ट्री नाही विसरली काय, अगं विसरली काय. विसरली काय, अगं विसरली काय, विसरली काय, अगं विसरली काय. फिजिक्सचा पेपर केमिस्ट्री नाही विसरली काय, अगं विसरली काय. दादा, सानिका, पेपर कसा गेला? मला तर सोपं गेला, पण श्रावणीला लय अवघड गेलं. ती जाम अपसेट होती बघ. आणि ही मुलं तिला एवढी चिडवत होती ना. कुठे आहेत त्या? आता तर माझ्या सोबतच होती. मी पण तिलाच शोधायली बघ. कुठं गेली कोणाच ठाऊक. कळलं मला. मॅडम कुठं असणार आहेत ते माहिती आहे मला. वातावरण कसलं भारी आहे ना, कसं शांत वाटालंय. ही शांतताच खायला उठतेय मला. जाऊ द्या मॅडम, झालं ते झालं, होतच असते असं. चला निघत आपण. मॅडम असं मला का मारलं सर? का
नाही सांगितलंस तुम्हाला की आज केमिस्ट्रीच्या ऐवजी फिजिक्सचा पेपर येते? तुम्हाला कळायला पाहिजे होतं मॅडम. आणि तुम्ही टाइम टेबल का बघितलं नाही सा? टाइम टेबल बनवलं होतं मी, ते लावलंही होतं माझ्या बोर्डवर. माहित नाही मला माझी काय चूक झाली, पण तुझं काय? तू का नाही सांगितलंस मला? मला तुम्ही बोलू दिलं असतं की नाही, मग सांगितलं असतं. तुम्ही मला बोलू देतेस का कधी? तुझ्यामुळे झालंय. तू ना तू झंपी आहेस, तू मोठेस, तू पावट आहेस. मी नाही येणार आहे तुझ्याबरोबर. तुझ्यामुळे माझं. चला आता आपल्याला जायला दे. आत्यासाहेबांचा कॉल आलेला, लवकरात लवकर तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय. का? जाऊ देव, मी आधीच टेन्शन मध्ये यायचं, तुमचं आणि टेन्शन वाढायचं. शुभू, जेव्हा तू माझ्यापासून कुठली तरी गोष्ट लपवतोस ना, तेव्हा माझं टेन्शन डबल होतं. त्यामुळे सांग आता निमुटपणे. तुम्हाला बघायला पाहुणे येणार आहेत. यावेळेस जर काही नापास झाली ना तर मी हिचं लग्न लावून देणार. नाही, सगळे दौरे रद्द केलेत. आज आम्ही कोल्हापुरातच आहोत. कसं आहे ना, मंत्री असलो तरी कुटुंबातली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडायलाच पाहिजेत की नाही. त्यासाठी पाहुण्यांना घरीच बोलून घेतलंय. हो, चला ठेवतो. अरे आजच्या महत्वाच्या दिवशी तू तुझी सगळी कामं सोडून घरी थांबणार आहेस हे ऐकून मला खूप आनंद झालाय विश्वंभर. आणि तुला एक माहितीये का, गुरुजींनी जो मुहूर्त दिलाय ना, त्या मुहूर्तावरच पाहुणे येत आहेत. हे एक त्यातल्या त्यात बरं झालं. चला, बरेच दिवसांनी काहीतरी चांगलं घडतंय. हो, नंदाक्का, फक्त कोणाची नजर लागायला नको. ती आली का? नाही. मॅडम, मला लग्न नाही करायचं रे शुभू. मॅडम, साहेबांनी ठरवले आता. पण त्यांना जर हे कळलं तर काय वाटेल त्यासनी? त्यांना काय वाटेल? हा? काय? त्यांना वाईट वाटेल? अरे मग मला वाईट वाटेल त्याचं काय? माझ्या मनाचं काय? उद्या लग्न झाल्यावर माझ्या आयुष्याची वाट लागेल त्याचं काय? नाही बघ शुभू, आज काही झालं ना तर मी जाऊन बाबांना सांगणार आहे की मला हे लग्न करायचं नाही. मॅडम, त्यांना हे जर कळालं तर काय होईल माहिती आहे ना? हो दे, काय व्हायचंय ते होऊ दे. पण आज काही झालं ना तरी मी बोलणार म्हणजे बोलणारच. हो मॅडम, ऐका. भैया, गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तू एक प्लॅन केला होतास. त्याची ही ब्लू प्रिंट बघू. भैया, आजच्या कार्यक्रमासाठी मीटिंग पुढे ढकलली असतो. पृथ्वी, मीटिंग्स होत राहतील, पण आधी हे लग्न होणं महत्वाचं आहे. अजून किती वाट पाहिजे? श्रावणी, पेपर कसा गेला? नाही, खूप अभ्यास केला होतास ना तू, म्हणून विचारते. सोपा गेला पेपर. बरं झालं, चांगलंय. चला, एवढ्यातच पाहुणे येतील, तयारी करायला जा. आत्या, मला ना बाबांची जरा बोलायचंय. भैयाला आता बोलायला बिलकुल वेळ नाही, बिझी येतो. नाही पण आधीच त्याचा मूड गरम आहे. तू बोलून त्याच्यात भडका उडायला नको. सांगितलेलं ऐक, जा आणि तयार हो. पिहू, बाळा, श्रावणी ताईला घेऊन जा तयारी करायला. ओके. पिहू, हे लग्नाचं मध्येच काय काढलंय ग बाबांनी? मला काय माहिती? मी त्यांना विचारलं तर ते उलट मलाच ओरडतील आणि म्हणतील की तू अजून लहान आहेस. ताई, तू तर मोठी आहेस ना, मग तूच विचार ना त्यांना. तेच तर, मी मोठी आहे ना म्हणून ना लग्नाचा घाट घातलाय. मी लहान असते तर कदाचित ते झालंच नसतं.
बाबा सांगा ना, का करताय तुम्ही असं? मला नाही करायचं लग्न, मग का? हे बघा, तुम्ही काही म्हणालात ना तरी सुद्धा मी तुमची सावली बनून आयुष्यभर ह्याच घरात राहणार आहे. तुम्ही मला किती लांब ठेवलं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही. काय हवंय तुम्हाला? काय हवंय? मी शाण्यासारखं वागावं, अभ्यास करावा, तुमचं ऐकावं, हो ना? ऐकीन ना मी सगळं ऐकीन, पण प्लीज प्लीज माझं लग्न नका करू. मॅडम मनात जे काय आहे ते बोललं की मन हलकं होतं, असं माझी आई नेहमी म्हणते. आई, खूप नशीबवान आहेस तू शुभू. तुझ्या आयुष्यात तुझ्या मागे खंबीरपणे उभे राहणारी तुझी आई आहे. पण मला तर आईच. बाबा जवळ आहेत, पण मनाने खूप लांब आहेत. तुला माहितीये शुभू, मी ना रोज रात्री झोपताना एकच स्वप्न बघते की बाबा माझ्याशी प्रेमाने बोलतील, मला मायेने जवळ घेतील, आणि मग सकाळी उठले ना की ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा मी प्रयत्न करत असते. पण शुभू, माझं स्वप्न खरं होतच नाहीये. मी खूप प्रयत्न करते. बघ, एकदा का मी लग्न करून या घरातनं निघून गेले ना की मग माझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. माझं लग्न झाल्यावर बाबा मला विसरून जातील, अरे कायमचे. आयुष्यभर त्यांच्या प्रेमासाठी झुरत राहील. नाही नाही नाही, असं नको मला, असं नको. आणि काय काय त्यांना लग्नच लावून द्यायचंय ना, लग्नच लावून द्यायचंय ना माझं. आणि मग एकदा बाबांनी प्रेमाने माझ्याशी बोलावं, माझ्या डोक्यावर हात ठेवावा आणि म्हणावं की श्रावणी तू लग्न कर. खरंच सांगते, मी हसत हसत तयार होईन लग्नाला. बाबांच्या एका शब्दासाठी, त्यांच्या एका स्माईलसाठी मी काय वाटतील ते करायला तयार. पण हे लग्न नाही, त्यांनी मला दिलेली शिक्षा आहे. मी त्यांना हवं तसं वागले नाही ना, म्हणून त्यांनी मलाही दिलेली शिक्षा आहे. शुभू, मुली लग्न करून जातात ना तेव्हा रडतात, कारण ते त्यांच्या बाबांपासून, त्यांच्या मायेपासून, प्रेमापासून लांब जाणार असतात ना, म्हणून. माझं लग्न होईल तेव्हा मी रडणार. मी पण रडेन. मला बाबांचं प्रेम कधी मिळालंच नाही म्हणून रडेन. तर माझं लग्न झालं ना की आमचं नातं कायमचं तुटणार. कारण बाबांसाठी मी मुलगी नाही, मी त्यांच्यासाठी फक्त एक जबाबदारी, फक्त जबाबदारी आहे मी. दिवसभर गाडीतून येता जाता इतकं बोलत असता, मन भरत नाही?
शुभंकर, तुला तुझे साहेब बोलवत आहेत, जा. हो मॅडम. तू अजून तयार नाही झालीस? लगेच तयार हो, पाहुणे येतील एवढ्यात. शुभ श्रावणी